मागच्या पूर्ण आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्यातल्या 72 तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन चालू आहे। शेतकऱ्यांना जे आश्वासनं सरकारने निवडणुकीच्या काळात दिली होती, मग कर्जमुक्तीचं असेल, सौर ऊर्जेच्या पंपाचं असेल, लाडक्या बहिणीचं अनुदानाचं असेल, पंतप्रधान सन्मान योजना आता 15,000 रुपये करण्याचा असेल, शेतकऱ्यांना खत आणि बी बियाणाचं SGST वापस देण्याचा विषय असेल, असे एक ना अनेक विषय घेऊन जे या महायुतीनं संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यातले टॉप 25 कलमातलं शेतकऱ्यांशी संबंधित 10 विषय हाती घेऊन आम्ही आंदोलनं सुरू केलेली आहे। हे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण मराठवाड्यात आहे। हे आंदोलन आम्ही सुरू केलं, याच्यात 4,590हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदनं शिवसेनेच्या वतीनं दिली गेली। 68 तालुक्यातून 72 पैकी 68 तालुक्यात तहसीलदारांना निवेदनं दिली गेली। मराठवाड्यातील जे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, यांना वाद्य वाजवत त्यांच्या अशी भेट घेऊन, असं काही कुठे घरी किंवा ऑफिस त्यांनी जिथं बोलवलं तिथं असं काही संघर्षाचा कुठं काही विषय नव्हता, परंतु अशा ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना निवेदनं दिली आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं 1080 ग्राम बैठका, गाव बैठका संपूर्ण मराठवाड्यात 72 तालुक्यात प्रत्येकी 15 या पद्धतीने, त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील, परंतु नियोजन पक्षीय स्तरावर 1080 गाव बैठकांचं होतं आणि त्या आज पूर्ण होतील। याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत, कारण ह्या फक्त आम्ही तालुका प्रमुखांच्या प्रत्येकी 15 मोजलेल्या, जिल्हा प्रमुखांनी केल्या, बऱ्याच ठिकाणी उपजिल्हा प्रमुखांनी केल्या, काही जिल्हा परिषदच्या माजी सदस्यांनी केल्या, आमदारांनी केल्या, खासदारांनी केल्या, परंतु 1080 या परफेक्ट झालेल्या आहेत। त्या 1,500 पर्यंत होऊ शकतात। उद्या 11 जूनला प्रत्येक तालुक्यात ट्रॅक्टर आणि बैलगाडीचा मोर्चा होतोय तालुक्यात, आणि 12 तारखेला आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन पूर्णपणे मराठवाड्यात घेतोय। हे सगळे विषय घेऊन वेगवेगळे विषय मी सांगितलेले आहे की मग पानंद रस्ते मुद्दे वगैरे वगैरे अनेक मुद्दे याच्यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित आम्ही घेतलेले आहे। आणि म्हणून असंच आंदोलन, कारण आता सगळ्यात महत्त्वाचं अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे, आणि अतिवृष्टीमध्ये जर विचार केला तर ज्या पद्धतीनं मराठवाड्यात नुकसान झालेलं आहे, हे नुकसान ही मोठ्या प्रमाणावर आहे। मी आत्ताच्या काळात दौरा करत असताना, या ग्राम बैठका घेत असताना सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना खत आणि बी बियाणं मिळत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत। माझ्याकडे एक पावती आहे, अशा पद्धतीनं पावत्या सर्रास सगळ्या दुकानात दिल्या जातात। याच्यावर कोणाचं, कृषी विभागाचं कोणतंच नियंत्रण नाही। 266 रुपयाचा युरिया कुठेही 266 रुपयाला मिळत नाही, तो 300, 350, 350 रुपयाला मिळतो। पावती मागितली तर त्याच्याबरोबर लिंकिंग, काहीतरी सल्फर घ्या, वेगळं खत घ्या, अशा पद्धतीनं बळजबरी केली जाते। त्याच्याआधी जवळपास 900 ते 1000 रुपये खर्च शेतकऱ्यांचा होतो, आणि म्हणून सर्रास खत आणि बी बियाण्याचं अशा पद्धतीनं गैरव्यवहार संपूर्ण महाराष्ट्रात म्हणेन मी, परंतु मराठवाड्यात मी ज्या जवळपास 20-25 तालुक्यात आत्ता दौरा केला मागच्या आठवड्याभरात, त्याच्यातलं हे आलेली मी फक्त एक पावती मी तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीनं अशा पावत्या दिल्या जातात। कुठे युरियाचा साठा असूनसुद्धा शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही, आणि म्हणून याकडं सरकार पूर्णपणे डोळेझाक करतं। कृषी मंत्री काहीतरी फापट गप्पा मारतात, ओसडगावच्या पाटीलकी म्हणतात। मला वाटतं ही ओसडगावची पाटीलकी नाही, ओसाड तुमच्यामुळं हे सगळे गाव होण्याची शक्यता आहे। मला वाटतं जर सरकारने ठरवलं तर ही ओसाडगावची पाटीलकी चांगली हरित पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, परंतु सरकारला अशी इच्छा नाही। अवकाळी पावसाचे पंचनामे अपूर्णपणे आहेत। जवळपास जर अवकाळी पावसाचं जर घेतलं तर जवळपास 77,000 हेक्टरच्या वर ठिकाणी नुकसान आत्ताच्या घडीला झालेलं आहे। माझ्याकडे जो आकडा आहे 77,300 हेक्टरवर मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। कृषी मंत्री म्हणतात ढेकळाचे पंचनामे पूर्ण करायचे का? मला असं वाटतं आता निविष्ठा घेण्याचा काळ आहे। असं असताना जे नुकसान होतं आहे
त्याच्यामुळं मला असं वाटतं शेतकऱ्यांना ही मदत तातडीची आवश्यक आहे. माझ्याकडे डिटेल कुठं कुठं किती अतिवृष्टी झाली, नुकसान झालं याचे डिटेल्स माझ्याकडे आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2022-23, 23-24लाच असं अवकाळी झालं होतं, अतिवृष्टी झालं होतं, गारपीट झालं होतं. सरकार नुसत्या घोषणा करतं, याचंसुद्धा अनुदान मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. सरकारने खरीपाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पीक कर्ज विषयी घोषणा केली, परंतु आत्तापर्यंत फक्त 30 ते 35% पीक कर्ज दिलं गेलेलं आहे. कित्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पीक कर्जाचे निर्णय लागत नाही, डिव्हिजनच्या ठिकाणी या फाईल्स जातात. त्याच्यात प्रचंड वेळ शेतकऱ्यांचा जातो. समजा मराठवाडा विभागाचा विचार केला तर समजा बीडची फाईल असेल, जालन्याची फाईल असेल तर संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयात येते. एखाद्या खेड्यापाड्यातली सुद्धा फाईल विभागीय कार्यालयात येते. बँक मॅनेजरला तसे कोणतेही अधिकार नाही. मला असं वाटतं या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक ओव्हरऑल जर बघितलं तर कापसाला ज्या पद्धतीनं मागच्या काळात भाव कमी मिळाला, त्यामुळं कापसाचं यावेळेस पेरणी कमी म्हणून शेतकरी मक्याकडे वळालेले आहेत बऱ्याच प्रमाणात. मराठवाड्याची गोष्ट मी सांगतो. आणि त्यामुळं मक्याच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झालेली. हे मक्याचं बियाणं अतिशय चढ्या भावानं सध्याच्या ठिकाणी विकलं जातं. मी हमी भाव वगैरेचा विषय आहे, पण आता त्याच्यावर बोलत नाही, कारण मागच्या 8-10 दिवसापूर्वी हमी भाव जाहीर झालेला आहे. या हमी भावाची जर स्थिती बघितली तर मला वाटतं हमी भाव तो कुठंच मिळत नाही. सरकार सांगतं की हमी भावापेक्षा कोणी कमी भाव जर घेतला तरी आम्ही कारवाई करू, परंतु अशा कोणत्याही कारवाया आत्तापर्यंत झालेल्या नाही. मला वाटतं कापूस असेल, सोयाबीन असेल, अशाच पद्धतीनं सगळ्यांची स्थिती. हे सगळं होत असताना काल जो लोकल ट्रेनमध्ये अपघात झाला, मला असं वाटतं आत्तापर्यंत जेवढे अपघात झाले साधी दखल कोणी घेतली नाही. आपल्याला आठवत असेल लालबहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी कशा पद्धतीनं राजीनामा दिला होता, परंतु काल आदित्यसाहेब रेल्वे मंत्री हे रील मंत्री अशापर्यंत मला वाटतं हे रेल्वेचे मंत्री पक्षाचं कामकाज आणि रील बनवण्यात मशगूल आहे. लोकांचा जीव जातो आहे, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जो अवकाळी पाऊस झाला याच्यात मुंबईच नव्हे तर आपण पुण्याची स्थिती बघितली असेल, वेगवेगळ्या शहरातली स्थिती बघितली असेल तर पूर्णपणे या ठिकाणी नागरिकांना त्रास झालेला आहे. या मधल्या काळात एक मोठी गोष्ट घडली की जलसंधारण विभागाचे जवळपास 900च्या वर काम जे संजय राठोड ज्या खात्याचे मंत्री आहे ते मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे. मला असं वाटतं 903 काम जे रद्द केलेले आहे, तर याचा अर्थ काय समजायचा आपण? कारण एखादं काम मंजूर करायला अतिशय परिश्रम लागत असतात. सगळ्या त्याच्या एस्टिमेट बनवणं, सगळं ऑडिट करणं, बघणं, प्रस्ताव ज्या गावात ज्या तालुक्यातून असेल तिथून जिल्ह्याहून विभागाहून मुंबईपर्यंत येणं, आणि अशी एका धडक्यात 309 योजनांची मान्यता रद्द केलेली आहे. वाटतं ही मान्यता का रद्द केली, काय याच्यात भ्रष्टाचार झाला होता का, काही तक्रारी होत्या, काही तपासण्याची आवश्यकता आहे. एक विषय आता 903 कामं. एक विषय मागच्या काळात आमचे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मांडला होता. संजय शिरसाट यांनी अजून ते वेदांत हॉटेलचा तर विषय बाकी आहे, त्याच्यातले डिटेल्स आम्ही देणार आहोत. नुसतं संजय शिरसाट यांनी माघार घेतली म्हणजे त्याच्यातला विषय संपलेला नाही. ही कंपनीच रजिस्टर नव्हती. कंपनीत पार्टनर शिरसाटांच्या घरचेच लोक आहेत. कंपनीचं ज्या जागेचं व्हॅल्युएशन जर व्हायला पाहिजे ते आजच्या तारखेनं जेव्हा टेंडर निघतं त्यावेळेसचं असलं पाहिजे होतं. आणि याच्यात अनेक त्रुटी आहे. याच्यात मी संजय शिरसाटांना दोष नाही देतं, तिथला जो प्रोसेस करणारा SDM आहे त्याचं याच्यात मोठी चूक आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा विषय अधिवेशनात मी धसास पद्धतीनं मांडणार आहे. दुसरा मुद्दा समोर जो इम्तियाज जलील यांनी मांडला होता, ट्रक टर्मिनलचे भूखंडाचे आरक्षण. आता मी त्याचे डिटेल्स माझ्याकडे उपलब्ध आहे. हे जर डिटेल्स बघितले तर मला वाटतं हा शेंद्रा MIDCमध्ये 2 भूखंड टर्मिनलसाठी राखीव होते. एक 42,000 चौरस मीटरचा जिथं 250 ट्रकला जागा आहे, आणि एक 21,275 चौरस मीटरचा ज्याला 70 ते 80 ट्रकसाठी जागा आहे. आता MIDCच्या अधिकाऱ्यांनी आता या ठिकाणी एकाच टर्मिनलची गरज आहे अशा पद्धतीनं सांगून एक टर्मिनलचं आरक्षण हटवलेलं आहे, आणि ही जागा 6.9 कोटी रुपयाला खरेदी करण्यात आलेली आहे. आता माझ्याकडे संजय शिरसाटांचे सगळे इलेक्शनचे जे हे आहे विषयाला बोलते फाईल,
की त्या 2019 आणि 2024चे पेपर्स माझ्याकडे आहे. जर त्यांनी हे घेतलं असेल 6.9 कोटीला, फाईल घेऊन या ना लाल, तर मागच्या इलेक्शनच्या ॲफिडेविटमध्ये हे का नाही हा माझा त्यांना प्रश्न राहणार आहे. कारण तुम्ही खरेदी केलं ना, हरकत नाही, लिगल पद्धतीने खरेदी केलं तर ते दाखवलं पाहिजे. आता ही कॅमिओ डिस्टिलरीज कंपनी आहे, फेब्रुवारी 2000 याची स्थापना आहे आणि जून 2022 सिद्धांत शिरसाट यांनी भूखंडासाठी अर्ज केलेला आहे. मला सांगा, बाकीचे कित्येक लोकांचे या भूखंडासाठी अर्ज कित्येक वर्षांनी पडलेले आहेत, पण शिरसाटांना 2-2 दिवसामध्ये 2-2 महिन्यामध्ये सगळं मंजूर होतं. आणि हा सगळं याच्यात जर बघितलं, ह्या शिरसाटाने 105 कोटीच्या भांडवली प्रकल्पाचे प्रस्तावित मॉडेल याच्यात टाकलेले आहे. आणि हे जर मॉडेल जर बघितले आपण, त्याच्यात स्वतःचं भागभांडवल दाखवलेलं आहे 26.47 कोटी स्वतःचं भांडवल आणि 79.42 कोटी बँकेचं भांडवल असं दाखवलेलं आहे. आता माझ्याकडं हे ॲफिडेविट आहे शिरसाटांचे 2024च्या निवडणुकीचे. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा कुठंही उल्लेख नाही. टोटल त्यांच्या सगळे विषय याच्यामध्ये आहे. आणखी त्याच्यात मजा पुढे आहे की ज्या त्यांच्या पत्नी आहेत यांच्याकडे फक्त 25 लाख रुपये आणि 25 लाख असताना त्यांना 5.65 कोटी युको बँकेकडून कर्ज मिळालेले आहे. 25 लाख रुपये त्यांच्याकडे आहेत. ज्याच्या खिशात 25 लाख आहे त्याला 5.65 कोटी म्हणजे 5.65 कोटी कर्ज मिळतं. मला वाटतं बँकांनी असं केलं तर त्यांचं अभिनंदन आणि स्वागत आहे. कंपनीचे डायरेक्टर 3 आहे, सिद्धांत शिरसाट, विजय शिरसाट आणि एक अमीन भावेन म्हणून आहे. हे बिल्डर एक संभाजीनगरचे मोठे. आता त्याचा त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. संभाजीनगर हे तसं मद्य बनवण्याचं एक मोठं हब आहे आणि म्हणून त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यासाठी कॅमिओ डिस्टिलरीची स्थापना त्यांनी केली. सांगण्याचा मुद्दा हा की हा सगळा व्यवहार जर सगळा बघितला तर पारदर्शी नाही आहे. हॉटेलचा व्यवहार आपल्यासमोर आलेला आहे. आता हॉटेलच्या व्यवहारात माझ्याकडे हे भागीदारीचे पेपर्स त्यांचे अर्ज केले. सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट लीडर्स त्यांनी सांगितलं होतं की आमचे 5 जण आहेत, परंतु 5 कोणी नाही. पुन्हा त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा हेच याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कंपनीच अजून रजिस्टर नाही आहे. ही कंपनी रजिस्टर नसताना हिला टेंडर कशा पद्धतीनं मिळालं होतं, म्हणून त्या अधिकाऱ्याची चौकशी केली पाहिजे. शिरसाटांची सोडा, त्या अधिकाऱ्याची केली पाहिजे. कारण मी हे ऑफिशियली जे भागीदारी संस्थेचं कार्यालय आहे तिथून हे पेपर्स मागवलेले आहेत आणि ह्या संस्थेला त्यांनी अर्ज केला पण रजिस्टर नाही. आता हे रजिस्ट्रेशन नाही, याचं युजर ID याच्यात काय काय कसं मिळालं मला माहिती नाही, परंतु मी जी माहिती घेतलेली आत्तापर्यंत ॲप्लिकेशन त्यांचं आहे, पण ही कंपनीच रजिस्टर नसताना कशा पद्धतीनं होऊ शकतं हा माझा निश्चित प्रश्न राहणार आहे. आणि मी हे सगळे विषय अधिवेशनाच्या काळात निश्चित महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हे विचारणार आहे. ते याचं उत्तर देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.